तर मी मागील काही वर्षांपासून ज्या 1000 ते 1500च्या आसपास बुक्स वाचल्या आहेत त्यांना मी या व्हिडिओमध्ये समराईज करण्याचा प्रयत्न करणार आहे. ते कितपत शक्य होईल माहीत नाही, बट लेट्स सी. मी रिसेंटली शाहरुख खानचा एक इंटरव्ह्यू पाहत होतो ज्यामध्ये ते त्यांच्या लायब्ररीत बसले होते आणि मागे खूप बुक्स होत्या. इंटरव्ह्यूअरने त्यांना विचारलं की तुम्ही तर खूप बुक्स वाचता, तर या बुक्सबद्दल थोडं सांगा. तर शाहरुखच्या असिस्टंटने त्यांना बुक्स दिल्या. त्यातील काही बुक्स होत्या जसं की मॅल्कम ग्लॅडवेलची ब्लिंक, वॉल्टर आयझॅक्सनची स्टीव्ह जॉब्स एटसेट्रा. तर जेव्हा शाहरुख खान ब्लिंक बुकबद्दल एक्सप्लेन करत होते तेव्हा ते म्हणाले, हो हे एक चांगलं बुक आहे. मला तेवढं आठवत नाही, बट यामध्ये असं काहीतरी होतं की जो कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट ब्लिंक करतो तो हारतो. Don't know what each individual part, but I think it was about how in competition the guy who blinks first is the one who's gonna go down. आता या बुकमध्ये असं काहीच नव्हतं. कदाचित शाहरुख खान या बुकमधील कंटेंट विसरले असतील. तर आधी या बुकपासून सुरुवात करूया. ब्लिंकमध्ये मॅल्कम ग्लॅडवेल हे इंट्युशन जजमेंटबद्दल बोलले आहेत की बऱ्याच वेळा आपण जे फास्ट डिसिजन्स घेतो ते जास्त ॲक्युरेट असतात कम्पॅरेटिव्हली आपण जे डिसिजन विचारपूर्वक घेतो त्यापेक्षा. याचं एक एक्झाम्पल त्यांनी या बुकमध्ये दिलं आहे की 1983मध्ये लॉस एंजेलिसमधील एक म्युझियम ऑलमोस्ट 70 कोटींची जुनी मूर्ती विकत घेणार होते. आता ती मूर्ती 2000 वर्ष जुनी असल्यामुळे सायंटिस्ट त्यावर काही आठवडे टेस्ट करत होते आणि हे कन्फर्म करतात की ही मूर्ती जेन्युइन आहे. या मूर्तीला विकत घेता येऊ शकतं. पण त्यानंतर हिस्टॉरियन्स येतात जे अनेक वर्ष स्कल्पचर पाहत होते. मूर्ती पाहून ते म्हणतात की ही मूर्ती खरी नाही, व ते देखील कोणत्याही टेस्ट शिवाय, आणि तेच बरोबर सिद्ध होतं. आणि याचं रिझन ऑथर देतात की कधीकधी आपली स्नॅप जजमेंट बेटर असते आपल्या विचार समजुतीच्या जजमेंटपेक्षा. आणि त्यानंतर ऑलमोस्ट याच आर्ग्युमेंट्सवर पॉइंट्स दिले जातात की आपली इंट्युशन एक प्रकारे जादू आहे, म्हणूनच त्यावर विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो, या बुकमध्ये आणखी काय आहे याची डिटेल्ड समरी गिगल ॲपवर अवेलेबल आहे, ज्याबद्दल आपण नंतर पुढे बोलणारच आहोत. एनिवे, ब्लिंक नंतर सेकंड बुक आहे नोबेल प्राइज विनर डॅनियल कॅनमॅन यांची. ही खूपच फेमस परफेक्ट मास्टरपीस आणि माझी फेवरेट बुक आहे. तिचं नाव आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो. डॅनियल त्यांच्या बुकला प्रमोट करण्यासाठी गुगलला गेले होते. तिथे त्यांनी सांगितलं की मॅल्कम ग्लॅडवेलने एक खूप खोटा पर्स्पेक्टिव्ह बनवला आहे या जगासमोर की जे इंट्युशन आहे ते एक मॅजिक आहे. पण त्यांनी सांगितलं की इंट्युशनने घेतलेल्या डिसिजन्समध्ये कोणतीही मॅजिक नाही आहे. Sure, but I suspect that Malcolm Gladwell really did us a disservice by giving that sense that there is a magic to intuition. There really is no magic at all. या बुकमध्ये जी मेन लर्निंग आहे ती ही आहे की ब्रेन ॲक्च्युअलमध्ये काम कसं करतं, कोणकोणते बायसेस आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंटली इंट्युशन बनते कशी हे यात सांगितलं गेलं आहे. अनेक वेळा डॉक्टर पेशंटला पाहून सांगतात की त्याला हा आजार आहे, पण तेव्हा तर टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह असतात. पण पुन्हा जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा आपल्याला तेच आजार झाले आहेत असं लक्षात येतं. मग प्रश्न असा आहे की डॉक्टरला हे कळलं कसं आणि त्यांच्याकडे इतकी चांगली इंट्युशन का असते? तर इन शॉर्ट, इंट्युशन डिसिजन मेकिंग त्यांचीच चांगली असते जे रोज तेच काम करतात आणि यामुळे त्यांना त्याचा फीडबॅक पटकन मिळतो. म्हणजेच त्यांनी घेतलेलं डिसिजन योग्य आहे की नाही हे कळतं. फॉर एक्झाम्पल, 2 डॉक्टर्स इमॅजिन करा. पहिला डॉक्टर आहे ॲनेस्थेसिओलॉजिस्ट, म्हणजेच जो ॲनेस्थेशिया देतो जेणेकरून सर्जरीच्या वेळी पेशंटचा भाग सुन्न केला जाऊ शकतो. आणि दुसरा डॉक्टर आहे रेडिओलॉजिस्ट, म्हणजे जे MRI स्कॅन वगैरे करतात. तर या 2 डॉक्टरांपैकी ॲनेस्थेसिओलॉजिस्टची इंट्युशन खूप चांगली असते. त्यांचा स्नॅप जजमेंट पण चांगला असेल, कारण त्याला फीडबॅक पुन्हा पुन्हा मिळतो. तो पेशंटला ॲनेस्थेशिया देताच पाहू शकतो की त्याचा पेशंटवर काय परिणाम झाला, त्याच्या बॉडी पॅरामीटर्समध्ये काय चेंजेस आले. पण या तुलनेत रेडिओलॉजिस्टच्या इंट्युशनने डिसिजन मेकिंग चांगली होणार नाही, कारण त्यांना लवकर फीडबॅक मिळत नाही. आता पहा, जेव्हा जेव्हा एखादं इम्पॉर्टंट बुक लिहिलं जातं तेव्हा ते झाडासारखं काम करतं आणि त्या एका बुकमधून अनेक ब्रँचेस निघतात, म्हणजे त्या कामाचे ॲप्लिकेशन्स, आणि मग त्या ॲप्लिकेशन्सवर बुक लिहिली जातात. नेक्स्ट बुक आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो. या बुकमध्ये ब्रेन डिसिजन्स का आणि कसा घेतो हे एक्सप्लेन केलं आहे. अनेक ऑथर्सने ही रिसर्च वाचून स्वतःचं बुक लिहिलं आहे. जसं की रॉबर्ट सॅलिदिनीने त्यांचं पर्स्युएशन हे बुक लिहिलं, ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की जर एखाद्या मुलाने एखाद्या मुलीला फुलांच्या दुकानासमोर डेटसाठी विचारलं तर मुलीने हो म्हणायचे चान्सेस जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू बॉक्सिंग लव्हच्या दुकानासमोर. आणि या प्रिन्सिपल्सचा यूज करून रॉबर्ट सॅलिदिनी हे सांगतात की
की ही प्रिन्सिपल्स बिझनेसमध्ये कशी यूज केली जाऊ शकतात. आणि अशीच प्रिन्सिपल्स, येस, 50 सायंटिफिक वेज टू बी पर्स्युएसिव्ह, प्रेडिक्टेबली इरॅशनल, द पॅराडॉक्स ऑफ चॉईस, द ऑनेस्ट ट्रूथ अबाउट डिसऑनेस्टी यामध्ये सांगितले आहेत. यानंतर खूपशा मार्केटिंग प्रिन्सिपल्सवाल्या बुक्स याच कॉन्सेप्टचा ओव्हरशूट आहेत. मग ते .com सिक्रेट्स असो किंवा एक्सपर्ट सिक्रेट्स, इवन कॉपीरायटिंगच्या बुक्स देखील यावरच बेस्ड आहेत. ऑब्व्हियसली प्रत्येकामध्ये गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगितल्या आहेत, बट कोर म्हणून याच सायकोलॉजीच्या प्रिन्सिपल्सचा यूज केला गेला आहे. फायनान्समध्ये पुढे गेलो तर आपण रॉबर्ट कियोसाकी यांच्याकडे येतो, ज्यांनी अनेक बुक्स लिहिल्या आहेत. पण जे त्यांचे मेन कॉन्सेप्ट्स आहेत ते फक्त 3 बुक्समध्ये दिल्या गेल्या आहेत. आणि त्या बुक्स आहेत रिच डॅड पुअर डॅड, ज्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीजबद्दल सांगितलं गेलं आहे. आणि सेकंड बुक आहे कॅश फ्लो क्वाड्रंट, ज्यामध्ये सांगितलं आहे की जगात कोणत्याही प्रोफेशनला 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं जाऊ शकतं. आणि ते आहेत एम्प्लॉई, सेल्फ एम्प्लॉईड, बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर. आणि माणूस श्रीमंत फक्त इन्व्हेस्टर किंवा बिझनेसमॅन बनूनच होऊ शकतो. आणि तिसरी बुक आहे गाईड टू इन्व्हेस्टिंग, ज्यामध्ये ते ॲक्रेडिटेड इन्व्हेस्टर सारख्या कॉन्सेप्ट शिकवतात. जसं की ज्याच्याकडे जास्त पैसे नाहीत ते स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट नाही करू शकत, कारण गव्हर्नमेंट त्यांना तेवढी रिस्क नाही घेऊ देत. याशिवाय त्यांच्या इतर सर्व बुक्समध्ये या कॉन्सेप्ट्स थोड्या डिफरंट वेने सांगितल्या आहेत. त्यांच्या बुक्स जसं की इन्क्रीज युअर फायनान्शियल IQ, रिच डॅड पुअर डॅड फॉर टीन्स, रिटायर यंग रिटायर रिच, रिच किड स्मार्ट किड, बिफोर यू क्विट युअर जॉब, वाय A स्टुडंट्स वर्क फॉर C स्टुडंट्स एटसेट्रा, वाय वी वॉन्ट यू टू बी रिच, हे बुक मला अजिबात आवडलं नाही. असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच प्लॅन केला होता की रॉबर्टसोबत बुक लिहून ते त्यांची इमेज सुधारतील आणि अमेरिकन लोकांच्या मनात सिंपथी क्रिएट करतील, कारण त्यांना प्रेसिडेंट पदासाठी इलेक्शन लढायचं होतं. या बुकच्या सुरुवातीच्या काही पेजेसवर तर फक्त डोनाल्ड ट्रम्प हे किती श्रीमंत आहेत हेच लिहिलं आहे. याशिवाय त्यांच्या टीमने त्यांच्या पब्लिकेशन अंडर बुक्स लिहिले आहेत, जसं की टॅक्स फ्री वेल्थ आणि स्टार्ट युअर ओन कॉर्पोरेशन. या बुक्स मला चांगल्या वाटतात, कारण त्यांनी टॅक्स आणि कंपनी का स्टार्ट करायची या कॉन्सेप्ट चांगल्या प्रकारे शिकवले आहेत. हे अमेरिकन ऑडियन्ससाठी जास्त रेलेव्हंट आहे, पण आपल्यासाठीही हे व्हॅल्युएबल आहे, कारण त्यांनी ते सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन केलं आहे. यानंतर आहे इन्व्हेस्टिंग. जॉन C. बॉगल यांची ही थिअरी आहे की इंडेक्स फंडच्या फेवरमध्ये ॲव्हरेज व्यक्तीने त्याच्या देशाच्या इंडेक्स फंडमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि याद्वारे तो खूप श्रीमंत होऊ शकतो. आणि त्यांची फेमस बुक आहे द लिटल बुक ऑन कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग, बॉगल ऑन म्युच्युअल फंड्स, कॉमन सेन्स ऑन म्युच्युअल फंड्स, स्टे द कोर्स एटसेट्रा. आय लव्ह दिस मॅन आणि मी त्यांच्या थिअरीशी पूर्णपणे सहमत देखील आहे. यानंतर येतात पीटर लिंच, जे सिंगल कंपनीमध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे हे अगदी सिम्पल वेने एक्सप्लेन करतात. त्यांनी 3 बुक्स लिहिल्या आहेत, लर्न टू अर्न, वन अप ऑन द वॉल स्ट्रीट आणि बीटिंग द स्ट्रीट. या 3ही बुक्स ऑसम आहेत. मग येतात बेंजामिन ग्राहम, ज्यांच्या 3 बुक्स खूप फेमस आहेत, द इंटेलिजंट इन्व्हेस्टर, सिक्युरिटी ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता दी इंटेलिजंट इन्व्हेस्टर नॉन अकाउंटिंग बॅकग्राऊंड असलेल्या व्यक्तीला समजतं, पण सिक्युरिटी ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स तर फक्त अकाउंटिंगवाल्या स्टुडंट्ससाठीच आहे, किंवा ज्यांचा या म्हणजेच अकाउंटिंग सब्जेक्ट्समध्ये चांगला बेस आहे. यानंतर आता आपण येऊ कोर स्टार्टअप्सवर. या सब्जेक्टमध्ये खूप चांगल्या बुक्स आहेत, जसं की द लीन स्टार्टअप, ज्यामध्ये कमी पैशात बिझनेस कसा सुरू करायचा हे सांगितलं गेलं आहे. नंतर माझी फेवरेट बुक आहे हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग्स बाय बेन हॉरोविट्स. तुम्ही जर ऑन्टरप्रेनर असाल तर तुम्ही देखील ही बुक वाचून इमोशनल व्हाल, कारण बेन हॉरोविट्स यांनी फक्त त्यांच्या विल पॉवरच्या जोरावर इंटरनेट बर्स्टच्या वेळी त्यांचा बिझनेस वाचवला होता. याशिवाय मॅनेजमेंटवर पण खूप बुक्स आहेत. हाय आउटपुट मॅनेजमेंट, जे इंटेलचे माजी CEO अँड्रू ग्रोव्ह यांनी लिहिले आहे. हे सांगतात की एका रेस्टॉरंटमध्ये लोकांना खायला घालणं आणि देशभरातील रेस्टॉरंट चालवणं यात खूप मोठा डिफरन्स आहे, आणि हे कसं करता येईल हे देखील ते सांगतात. याशिवाय या बुकच्या कॉन्सेप्ट्सवर काही इतर बुक्स लिहिल्या गेल्या आहेत, जसं की मेजर व्हॉट मॅटर्स बाय जॉन डुअर, ऑब्जेक्टिव्स अँड की रिझल्ट्स पॉल निविन, रॅडिकल फोकस बाय क्रिस्टिना वॉटकी. याशिवाय रॅड हॉफमन यांचं मास्टर्स ऑफ स्केल आणि ब्लिट्झ स्केलिंग हे स्केलेबिलिटीवर आधारित पुस्तकं आहेत. यात आपण आपला बिझनेस कसा वाढवायला हवा हे सांगितलंय. पुढे जाण्यापूर्वी एक इन्फॉर्मेशन आहे की जर तुम्हाला बाकीच्या बुक्सबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही गिगल ॲप डाउनलोड करू शकता. जर तुम्ही 1 वर्षासाठी मेंबरशिप घेतली तर एक समरी ₹1 किमतीत तुम्हाला मिळेल.
कारण या ॲपमध्ये 1000पेक्षा जास्त बुक समरीज आहेत. मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे आणि ही ऑफर अशी आहे की जर तुम्ही गिगलचा डिजिटल मार्केटिंगवरील कोर्स घ्याल, जो की आमच्या ओपिनियननुसार बिझनेसमॅन किंवा जो कोणी बिझनेसमॅन बनण्याचा विचार करत असेल तर त्यासाठी हे पुस्तक खूप व्हॅल्युएबल आहे. तर हा कोर्स तसं पाहिलं तर 1047 रुपयाचा आहे, पण आज आम्ही हा कोर्स फक्त 447 रुपयाला देणार आहोत, ज्यात 71,000 रुपयाच्या कोर्सेसचं नॉलेज आहे. आणि हे कोर्सेस आम्ही केले होते आमच्या बिझनेसच्या क्राफ्टला समजून घेण्यासाठी. याशिवाय जर आज तुम्ही हा कोर्स घेतला तर आम्ही तुम्हाला गिगल ॲपवर 30 दिवसांचं फ्री सबस्क्रिप्शन देऊ, ज्यात तुम्ही या सगळ्या 1000 पुस्तकांच्या समरीज ऐकू शकता किंवा डाउनलोड करू शकता. तर हा कोर्स तर लाईफ टाईम तुमच्या सोबत राहीलच, पण यासोबतच तुम्ही जे पुस्तकं यासोबत डाउनलोड कराल ते देखील तुमच्यासोबत राहतील. एनिवे, आम्ही या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कमेंटमध्ये दिलीच आहे. तुम्ही तिथून हे गिगल व्हिडिओ ॲप डाउनलोड करू शकता. मित्रांनो, जर आपण मोटिवेशन कॅटेगरीच्या बुक्सबद्दल बोललो तर पियर्स स्टीलने एक बुक लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी मोटिवेशनच्या रिलेटेड सर्व रिसर्चला एकाच इक्वेशनमध्ये बांधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते इक्वेशन आहे मोटिवेशन इक्वल टू एक्सपेक्टन्सी इंटू व्हॅल्यू डिवायडेड बाय इम्पल्सिव्हनेस इंटू डिले. म्हणजेच जर आपण मोटिवेट होत आहोत किंवा डिमोटिवेट होत असू तर या 4 पैकी एक गोष्ट आपल्यासोबत घडत असते. म्हणून जर आपण डिनॉमिनेटरची व्हॅल्यू कमी केली, म्हणजे इम्पल्सिव्हनेस आणि डिले कमी केला, तर आपलं मोटिवेशन वाढू शकतं. फॉर एक्झाम्पल, जर तुमची एक्झाम 1 वर्षानंतर असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या रिवॉर्डमध्ये खूप वेळ लागेल, म्हणजे डिले जास्त आहे, म्हणजे डिनॉमिनेटर जास्त आहे. त्यामुळे ते काम करण्याचं मोटिवेशन कमी होईल. तर यावर उपाय असा आहे की आपण डिले कमी केला पाहिजे, म्हणजे एक्झामचे छोटे तुकडे केले पाहिजेत. जसं की 1 वर्षानंतर एक्झाम आहे तर असं माना की 4 दिवसांनी एक छोटी एक्झाम आहे. आता डिले कमी झाला तर ते काम करण्यासाठी आपलं मोटिवेशन जास्त असेल. अर्थातच निगेटिव्ह मोटिवेशन असेल म्हणजे भीतीपोटी काम करावं लागेल. मग येते व्हॅल्यू, म्हणजे एखाद्या गोष्टीला व्हॅल्यू दिली तर ते काम करण्याचं मोटिवेशन जास्त असतं. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीला दुखापत झाली असेल तर तुम्ही क्वचितच हॉस्पिटलमध्ये जाल, परंतु जर फॅमिली मेंबरला दुखापत झाली असेल तर तुम्ही पक्क त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाल, कारण तुमच्या नजरेत त्यांची व्हॅल्यू जास्त आहे. तर या इक्वेशनची तिसरी गोष्ट आहे एक्सपेक्टन्सी, जी की न्यूमरेटरमध्ये आहे, म्हणजेच ती जास्त असली पाहिजे. तुम्ही एखादं काम करताना तेव्हाच मोटिवेटेड असाल जेव्हा तुम्ही हे एक्सपेक्ट करत असाल की ते काम पूर्ण होईल. जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 12 गुणिले 35 कामं करणार तरच मी तुम्हाला 1 लाख रुपये देईन, तर तुम्ही ते लगेच सॉल्व्ह करणार, कारण तुम्ही हे एक्सपेक्ट केलं होतं की याचं सोल्युशन तुम्ही काढणार. पण जर मी तुम्हाला सांगितलं की IITची एक्झाम पास करून दाखवा, तर फारसे लोक ते करायला मोटिवेटेड होणार नाही, कारण हे काम करण्याची एक्सपेक्टेशन कमी आहे. फायनली लास्ट आहे इम्पल्सिव्हनेस. इम्पल्सिव्हनेस म्हणजे एखादं काम करत असताना तुम्ही दुसरं काम करायला सुरू करणं. आणि जर तुमच्यात इम्पल्सिव्हनेस जास्त असेल तर तुमचं मोटिवेशन कमी असेल आणि तुम्ही आयुष्यात कमी गोष्टी करू शकाल. तर या कॉन्सेप्टवरून बरीच बुक्स आहेत, जसं की सॉल्विंग द प्रोक्रॅस्टिनेशन इक्वेशन बाय टिमोथी, स्टिल प्रोक्रॅस्टिनेटिंग बाय जोसेफ फेरारी, द नाउ हॅबिट बाय नील फिओर, द प्रोक्रॅस्टिनेशन क्युअर बाय डेमन, प्रोक्रॅस्टिनेशन बाय जेन बुर्का एटसेट्रा. ओके, तर गिगल ॲप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही तिथून हे ॲप डाउनलोड करू शकता. एनिवे मित्रांनो, जर तुम्हाला असे नॉलेजेबल व्हिडिओज मिस करायचे नसतील तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लवकरच आपण पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.